नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे नारायण आणि सोपान या दोघांमध्ये बकरीवरून वाद सुरू असतो. तेव्हा सोपान म्हणत असतो की बाळजाबाई, या नारायणाचा पोरगा आहे ना, हातामध्ये बॅचकी घेऊन तो इथे आता प्राण्यांना दगड मारत असतो आणि त्यानेच माझ्या बकरीच्या पायावरती दगड मारला आणि तिचा पाय मोडून टाकला. तिला इथे मुक्का मार लागलेला आहे. तेव्हा इथे नारायण म्हणत असतो, नाही बाळजाबाई, माझ्या पोरानं आणि आम्ही काय बी केलेलं नाही. उलट या सोपानच माझ्या ज्या काही कोंबड्या आहेत ना, त्या स्वतःच्या घराकडे घेऊन गेलाय, त्यांना फिरवून. तेव्हा सोपान म्हणत असतो, बाळजाबाई, मग आता माझ्या एवढ्या मोठ्या बकरीचा या लोकांनी पाय मोडला, याच्या मुलानं मग आता भरपाई म्हणून याच्या कोंबड्या मी घेऊन जाणार नाही का? आता तुम्हीच सांगा माझं काय चुकलं. तेव्हा इथे बाळजाबाई म्हणतात की आता खरं खरं सांगा, नक्की घडलंय तरी काय? तेव्हा इथे आता नारायण म्हणत असतो, बाळजाबाई, अहो याच्या बकरीला कुठे पायाला लागले मला माहिती नाही, पण याने सगळा आरोप माझ्या पोरावरती टाकलाय की त्याच्यामुळे याच्या बकरीच्या पायाला मुक्का मार लागलेला आहे. त्यामुळे इथे आता सोपान म्हणत असतो की तू एक काम करायचं, मला नुकसान भरपाई म्हणून 25,000 रुपये द्यायचं. बाळजाबाई, बरोबर ना? मी जर बरोबर बोलत असेल तर सांगा, नाहीतर आता तुम्हीच न्यायनिवाडा करा. तेव्हा बाळजाबाई म्हणत असतात की नारायणा, तू एक काम कर, तुला 1 महिन्याची मुदत दिली जाते. 25,000 रुपये तू ह्या सोपानला द्यायचं नुकसान भरपाई म्हणून. सोपानला तर आनंदच होतो, पण नारायणावरती इथे आता अन्याय होत असतो. तेव्हा इथे चुकीचा न्याय झाल्यानंतर मग आपली कृष्णा काही गप्प बसते का प्रेक्षकांनो? इथे आता कृष्णा बघा लगेचच म्हणते की हा न्यायनिवाडा चुकीचा आहे, हा एका व्यक्तीवरती अन्याय आहे. तेव्हा इथे बाळजाबाई आता लगेच कृष्णाकडे बघत राहतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते की बाळजाबाई, ही जी बकरी आहे ना, तिच्या पायाला मुक्का मार लागलेला आहे, पण तो कुणीतरी दगड मारून नाही, नाहीतर तिच्या पायाला कुठेतरी जखम झालेली असती. जर दगड मारली असती तर ह्या बकरीने कुठून तरी उंचावरून उडी मारली असेल आणि तेव्हा कदाचित तिच्या पायामध्ये इथे लचक आली असेल, तिला मुक्का मार लागला असेल. पण कुणीही मुद्दामून बॅचकीने तिच्यावरती दगड वगैरे मारलेला नाही आहे. त्यामुळे इथे हा न्याय चुकीचा आहे. हा न्याय नाही तर एकावरती अन्याय होऊ शकतो. इथे आता अन्याय झाला असता म्हणून लहान तोंडी मोठा घास घेतला बाळजाबाई. तुम्हाला राग आला असेल तर मला माफी करा, पण इथे एका व्यक्तीवरती अन्याय झाला असता म्हणून आम्ही मध्ये बोललो, नाहीतर बोलायची गरज पडली नसती. पण इथे आता खरं तर तुम्ही ह्या सोपान भाऊला आहे ना, इथे शिक्षा करा. त्यांना हवं तर दंड भरायला सांगा. अहो त्यांच्या कोंबड्या ते स्वतःच्या घराकडे घेऊन गेल्यात विनाकारण, म्हणजे त्यांच्या मुलाने काही केलेलं नाही आहे. उलट बकरी उंचावरून उडी मारून तिचा पाय दुखावला असेल. पण इथे तर 25,000 रुपये दंड विनाकारण नारायण भाऊंना द्यायला झाले असते ना, त्यांची काही चुकी नसताना. तेव्हा इथे गावकरी म्हणत असतात की कृष्णा अगदी बरोबर बोलते. कृष्णा इथल्या गावच्या प्राण्यांची डॉक्टर आहे. तिने एखाद्या प्राण्याला हात लावला ना, तर ती सांगू शकते की त्याला काय झालंय आणि काय नाही ते. कृष्णा बोलते ते अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये नारायण भाऊची काही चुकी नाही आहे. जर कुणाला शिक्षा व्हायला हवी आहे तर सोपानला व्हायला हवी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे न्याय चुकीचा असतो. कारण का दलपतराव इथे आता म्हणत असतात की बाळजाबाई, हा सोपान आपला माणूस आहे, तेव्हा न्याय त्याच्याकडून झाला पाहिजे. आणि म्हणूनच बाळजाबाईने इथे आता नारायणला सोपानला 25,000 रुपये द्यायला सांगितलेले असतात. पण जेव्हा गावकरी तिथे असतात आणि कृष्णा बाळजाबाईवरती आता बोट उचलते, तिने केलेला न्याय चुकीचा आहे असं सगळ्यांसमोर बोलते, तेव्हा बाळजाबाई म्हणतात की थांबा, बाळजाबाईने आतापर्यंत कुणावरती अन्याय केलाय का? तेव्हा सगळे गावकरी म्हणतात की नाही, कुणावरतीही अन्याय केलेला नाही आहे. मग आम्ही आता कसा अन्याय होऊ देऊ? तुम्हाला जर वाटत असेल की ह्या सोपानची चुकी आहे, तर सोपान, तू आता नारायणला 25,000 रुपये द्यायचे, कळलं का तुला? तेव्हा इथे सोपानला राग येतो. आपली बकरी घेऊन जाताना कृष्ण त्याला म्हणत असते की भाऊ, तुम्हाला गावठी उपचार करायचे नसतील तर नका करू, पण इथे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जा तिला, प्राण्यांच्या, बरं वाटेल बकरीला. तिच्या पायाला मुक्का मार लागलेला आहे. तेव्हा इथे आता सोपानलाच इथे शिक्षा झालेली असते कृष्णामुळे. तेव्हा दलपत म्हणत असतो की बाळजाबाई, या मुलीने तर आपली सिस्टमच बिघडवली.
तेव्हा बाळजा म्हणत असते, कळतंय ना व तुम्हाला हे समजं? मग आता तुम्हाला कळलंच असेल आम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा दलपत म्हणत असतो, बाळजाबाई तुम्ही काळजीच करू नका, आता ह्या मुलीचा कसा बंदोबस्त करायचा ते आम्ही बघतोच. ही तर आता सगळ्यात आधी आमच्या हिट लिस्टवरती आलेली आहे. त्यामुळे इथे आता नारायणाला फार आनंद होतो. नारायण बाळजाबाईचे आभार मानतो, पण सगळ्यात आधी कृष्णाचे आभार मानतो आणि तिला म्हणत असतो की कृष्णे, तू बरोबर न्याय केलास. तुलाही ना देव खूप आनंदात ठेवेल, तुझ्या आयुष्यामध्ये सुखच सुख येईल. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, हे समजा मी नेहमीच करत आले, सत्याच्या बाजूने मी आधीपासूनच बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो, बाळजाबाईला आता तिचा झालेला अपमान आठवत असतो. कृष्णा सगळ्यांच्या समोर बाळजाबाईला म्हणते की तुमचा न्याय चुकीचा आहे. हा न्याय नाही तर एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाला असता आणि म्हणून मला मध्ये बोलावं लागलं. तेव्हा इथे आता तिचा मूड चांगला नसतो हे दलपतला माहिती असतं, म्हणून तो तिच्या रूमच्या बाहेर उभा असतो आणि तिचा मूड चांगला होण्याची वाट बघत असतो. तेवढ्यात तिथे इरावती येते आणि बाळजाबाईच्या रूममध्ये जात असते. तेव्हा दलपत म्हणत असतो, अगं कुठे जातेस तू? बाळजाबाईचा मूड चांगला नाही आहे, उगाच ती काही बोलेल तुला. तेव्हा इरावती म्हणते, मला त्या काहीच बोलणार नाही, कारण त्यांचा मूड चांगला करण्यासाठी मी बघा काय घेऊन आले. आणि काय हो, त्यांचे असिस्टंट झालात, PA झालात तोपर्यंत ठीक होतं, पण आता त्यांचे वॉचमनसुद्धा झालात की काय? रूमच्या बाहेर का उभ्यात? तेव्हा इकडे दलपत म्हणतो, अगं तू त्यांच्या तावडीत सापडायला नको ना, तुला प्रोटेक्ट करण्यासाठी मी इथे उभा आहे, कळतंय का तुला? तेव्हा इथे इरावती म्हणते, त्याची गरज नाही आहे, मी बघा आता रूममध्ये जाते आणि त्यांचा मूड चांगला करते. तेव्हा इरावती येते आणि म्हणते, बाळजाबाई अहो मी तुम्हाला काही मुलींचे फोटो दिले होते, त्यातली मुलगी पसंत केलीत की नाही तुम्ही? बरं ते जाऊ द्या, ही मुलगी बघा किती छान आहे. अहो एकुलती एक मुलगी आहे ती, आणि बघा म्हणजे जर यांच्याबरोबर सोयरीक केली ना तर आपल्यासारखं हिजीतसुद्धा खूप संपत्ती आहे. अहो 200 एकर शेती आहे आणि एकुलती एक मुलगी आहे. आपल्याकडे आली तर इथे सोनंच घेऊन येईल हवं तेवढं, बरोबर की नाही? तेव्हा इथे आता इरावती म्हणत असते, बघा बाई काय ते एकदाचं, लवकर लग्नाचं, नाहीतर हे सुद्धा स्थळ हातातून निघून जाईल. तेव्हा बाळजाबाई तिच्याकडे रागाने बघायला लागते. तेव्हा इरावती लगेचच बाहेर पळून येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, बाळजाबाई आता लग्नाचा विचार करत असतेच. तेवढ्यातच तिथे आता दुष्यंत आपल्या कामावरती फोकस करत असतो. इथे प्रेझेंटेशन, करिअर याच्याकडे तो जास्त लक्ष देत असतो. त्यानंतरला त्याचा महत्त्वाचा फोन म्हणजे आईचा फोन येतो. तो म्हणत असतो की सर, माझा हा महत्त्वाचा फोन आहे, मला घ्यावा लागेल. तेव्हा तो लॅपटॉप आणि आपला फोन घेऊन बाहेर येतो आणि इथे आईच्या फोनचा आता स्पीकर ऑन करतो आणि तो बोलत असतो. तेव्हा त्याची आई म्हणत असते, मी तुम्हाला काही मुलींचे फोटो पाठवले होते, ते बघितले की नाही? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, आई हे काय, म्हणजे ना काही विचारपूस नाही काही, आज डायरेक्ट विषयालाच हात घातला. तेव्हा ती म्हणत असते, दुष्यंतराव अरे मी काय म्हणते तुला, हे बघ मुलींची स्थळं येत आहेत चांगल्या चांगल्या, मग आता तुमचं लग्नाचं वय झालं आहे, मग लग्नाचा विचार करायला नको का आता? हे बघा तुम्हाला मुलींचे फोटो पाठवले होते, ते फोटो बघितले की नाही? तेव्हा दुष्यंत म्हणतो, आई ते फोटो आलेत, मी बघेन ना, पण मी अजून तरी काही बघितलेले नाही आहेत. तेव्हा ती म्हणते, लवकर बघा, वेळ हातातून जायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा रडत असते. कृष्णाला खूप वाईट वाटत असतं, तिचं लग्न मोडलेलं असतं, त्यामुळे तिला त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि तिच्या वडिलांबरोबर घालवलेले ते क्षणसुद्धा तिला आता आठवतात. ती शेतामध्ये इथे आता मातीने बैल तयार करते. 2 बैल तयार केलेले असतात. तेव्हा तिचे बाबा येऊन इथे आता बांधावरती बसतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते की बाबा हे बघा मी काय केलं, आपली बैलजोडी तयार केली ना, कशी आहे आपली बैलजोडी? तेव्हा काका म्हणतात, खूपच छान आहे आपली बैलजोडी. आणि आता ते सुद्धा इथे माती घेतात आणि त्याच्यातून एक बाहुली आणि एक बाहुला तयार करतात. तेव्हा कृष्णा म्हणते, बाबा हे काय? तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ, ही तू आणि हा माझ्या कृष्णाचा नवरा. तेव्हा कृष्णा म्हणते म्हणजे? तेव्हा इकडे आता तिचे बाबा म्हणतात, कसे आहे, भैरू नाना म्हणत असतात की माझी कृष्णा मोठी झाली ना की मग तिचं मी एका चांगल्या मुलाबरोबर लग्न लावून देणार. माझ्या मुलीचं मी थाटामाटात लग्न करणार आहे, एकदम छान पद्धतीने. मग असा एक मुलगा येईल, माझ्या मुलीबरोबर लग्न करून तिला आपल्याबरोबर घेऊन जाईल. तेव्हा कृष्णा म्हणते, त्याच्याबरोबर जायचं म्हणजे तुला सोडून?
तेव्हा तिचे बाबा म्हणतात की मग आता प्रत्येक मुलगी आपल्या बापाला सोडून त्या मुलाबरोबर लग्न करून त्याला सोडून जातेच की, बरोबर की नाही? मग आता तुझं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या नवऱ्याकडे जाशील ना, मग तू मला सोडूनच जाणार. तेव्हा इकडे आता कृष्णा म्हणत असते, नाही बाबा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. मी तुझ्या जवळच राहणार आणि शेतामध्ये कामसुद्धा करणार, नांगर धरणार मी नांगर. मी नाही लग्न वगैरे करणार, असं इथे कृष्णा लहानपणी म्हणालेली असते. तेव्हा तिचे बाबा हसत असतात. तेव्हा ती 2 बैल उचलते जे तिने तयार केलेले असतात मातीपासून आणि त्यांना घेऊन आता इथे नांगर पकडण्याची प्रॅक्टिस सुरू करते. तेव्हा तिच्या वडिलांना तिचं फार आश्चर्य वाटतं की कृष्णा इथे शेतीमध्ये इतकी रमत असते. तेव्हा ते बाहुला आणि बाहुली जे मातीपासून तिच्या वडिलांनी तयार केलेले असतात ते कृष्णाने आपल्याजवळ जपून ठेवलेले असतात आणि ते पेटी उघडून आता बघत असते आणि ते बघत असताना ती खूपच जास्त इमोशनल झालेली असते. कृष्णा रडत असते. तेव्हा तिथे रडत असताना आता भक्ती तिची बहीण येते. तेव्हा ती म्हणते, कृष्णे. तेव्हा कृष्णी लगेचच ते बाहुले पेटीमध्ये टाकते आणि पेटी बाजूला सारून ठेवते आणि ती भक्तीकडे बघून हसण्याचं नाटक करते. पण इथे भक्तीला कळत असतं की कृष्णा इथे मनातून किती दुःखी आहे. तेव्हा इकडे भक्ती म्हणत असते की हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलं आहे. तर तिच्यासाठी तिने एक स्पेशल डिश बनवलेली असते. तर इथे वरीची पेज बनवलेली असते आणि ती कृष्णाला खूपच जास्त आवडते. ती म्हणत असते की तुला वरीची पेज आवडते ना, हे बघ तुला आवडते तशी मी बनवले, घे बरं आता खाऊन घे. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, किती गं करशील माझ्यासाठी, किती काळजी घेतेस. तेव्हा इथे आता सविता त्या 2 बहिणींचं प्रेम खिडकीमधून बघत असते. तेव्हा इथे भक्ती म्हणते, घे ना खा. तेव्हा ती आता 1 चम्मच तिला भरवते. तेव्हा कृष्णा प्रेमाने तिच्या हाताने खाते आणि ती पुन्हा भरवायला जाणार. तेवढ्यातच कृष्णा म्हणते, नको, नाही नको मला बास. भक्ते, अगं बघ ना, तू इथे माझी इतकी काळजी घेतेस, पण आपल्या बारकीची मला आठवण आली गं. आपली पूजा पूजा तिथे कशी राहत असेल. इतकी वर्ष ती शहरातच राहते, तिचं शिक्षण तिथे झालं, आता नोकरीसुद्धा ती तिथेच करते. तिलासुद्धा गावाला यायला आवडतच नाही गं. म्हणजे बघ ना, आपल्याला तिची आठवण येते. मला तर खूप आठवण येते तिची, पण तिला आपली आठवण येत नसेल ना. आणि माझी तर नाहीच गं. तिचा माझ्यावरचा राग अजून गेला नसेल ना, की गेला असेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो सविता त्यांचं बोलणं ऐकत असते. तर इकडे बाळजाबाई म्हणत असते, हे बघ दुष्यंत, मला काय बी कळत नाही. त्या मुलींचे जे काही फोटोज पाठवलेत ना, ते बघ ना तू. अरे गावच्या मुली आहेत त्या, कामाला किती हुशार असतात तुला माहिती आहे ना, घरची सगळी कामं बघतात. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की आई, हे बघ, मला गावच्या मुलीशी काही लग्न करायचं नाही आहे. अगं मी इथे आणि त्या दूध डेऱ्या वगैरे याचं मला काही सांगू नको. कारण का त्याची आई म्हणत असते की आपली 100 एकर जमीन आहे, 5 आपल्या इथे दूध डेऱ्या आहेत आणि त्याचबरोबर साखर कारखानेसुद्धा आपले किती आहेत. मग आपली एवढी मोठी संपत्ती सांभाळायला ती शहरातली मुलगी काय करणार आहे. गावचंच इथे आता बी पाहिजे ना, तेव्हा ते व्यवस्थित सगळं काही सांभाळून नेईल. तेव्हा इथे आता कृष्णा इमोशनल झालेली असते. भक्ती म्हणते, हो का, तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ना, ते मी आता बरोबर ओळखले. तेव्हा कृष्ण म्हणते, काय चालू आहे माझ्या मनात. तेव्हा इथे भक्ती म्हणते की तुला एकटीला का सांगू, अख्ख्या जगालाच सांगते ना ओरडून. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते की बघा बघा, आमच्या कृष्णाचं लग्न ठरलं आहे हो. तिला लग्न करायचं आहे, पण आमच्या कृष्णाच्या काही अटी आहेत. कारण आमची कृष्णा नक्षत्रवाणी आहे, त्याच्यामुळे तिच्या काही अटी तर असणारच ना. आमच्या कृष्णाला इथे आता राजबिंडा मुलगा हवा आहे आणि त्याचबरोबर इथे आता शेताच्या बांधावरती उभा राहून इथे मिशीला पीळ देणारा अगदी कोल्हापुरी रांगडा गडीच हवा आहे. बरोबर की नाही कृष्णे. आणि आमच्या कृष्णावरती भरभरून प्रेम करणारा आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर शेतामध्ये राबणारा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भक्तीने ओळखलेलं असतं की लग्न मोडल्यापासून कृष्णा थोडी टेन्शनमध्ये आहे. तेव्हा ती आपल्या बहिणीला म्हणत असते की तुझ्यासाठी सुद्धा इथे एखादा राजबिंडा श्रीमंत घरातला मुलगा येईल, तो राजा आणि तुला राणीला तो आपल्याबरोबर घेऊन जाईल. तेव्हा इथे आता कृष्णा खूपच जास्त इमोशनल होते. इथे भक्तीचं बोलणं ऐकल्यानंतर तिला असं वाटतं की आपल्या बहिणीला आपली किती काळजी आहे, म्हणून तर ती इथे माझं सगळं चांगलं होईल असाच मला आशीर्वाद देते. तेव्हा कृष्णा येते, भक्तीला मिठी मारते आणि म्हणत असते, भक्ते, अगं किती करशील गं माझ्यासाठी.
किती जीव ओवाळून टाकशील माझ्यावरती. अगं तुला सांगू का, एक वेळ माझा एकदम श्रीमंत राजबिंडा नसेल ना तरीसुद्धा चालेल, पण माझा नवरा तुझ्यासारखा हवा आहे गं मला. माझ्यावरती भरपूर प्रेम करणारा, इथे अगदी प्रेमळ, जीवाला जीव देणारा आणि त्याचबरोबर तुझ्यासारखा मन मिळावून नवरा हवाय मला, जो माझी काळजी घेईल, माझ्यावरती प्रेम करेल आणि इथे माझ्याबरोबर शेतात कुदळ घेऊन उतरेल, असाच नवरा हवाय गं मला. तेव्हा इथे आता भक्ती म्हणत असते की तुझं सगळं चांगलं होईल. कृष्ण म्हणत असते की माझं सगळं चांगलं होईल हे तू बोलतेस ना, तेव्हा मला तर वाटतं की तुझ्या तोंडून साक्षात इथे लक्ष्मीच बोलते की काय. पण मला जर कुठला नवरा आता मिळावा तर तो तुझ्यासारखा असावा भक्ते, असं कृष्णा म्हणते. त्यानंतर इथे आता बाळजाबाई म्हणत असतात, दुष्यंत, एवढी प्रॉपर्टी आहे आपली, इतकी संपत्ती असताना मग आता तुमचं लग्न करायला नको का? आणि हे सगळं सांभाळण्यासाठी आता कुणीतरी आमच्याबरोबर सुद्धा हवं आहे ना. म्हणजे आता तुमच्या वडिलांनी सगळी जबाबदारी सोडली, तिथपासून आम्हीच हे सगळं सांभाळतोय ना. तेव्हा इथे आता दुष्यंत म्हणत असतो की सगळं काही ठीक आहे ना आई, तुम्हाला ते काही बोलले नाही ना. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, ते मला काय बी बोललेले नाही, मला तुझ्या संगच बोलायचं आहे आणि हेच बोलायचं होतं की तुम्ही आता लग्नाचा विचार केला पाहिजे. गावची एखादी मुलगी बघून तुम्ही लग्न करा ना. जे फोटो पाठवलेत त्यातली एखादी तरी मुलगी पसंत करा. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की आई, मी तुला आधीच सांगितले, हे बघ, मी MBA करायला इथे का आलो शहरामध्ये, आणि आता मी शहरामध्येच नोकरी का करतोय, कारण मला त्या दूध डेअरी असू दे, साखर कारखाने असू दे, त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी लग्न करेन तर एखाद्या शहरातल्या मुलीशीच लग्न करेन ना, जी माझ्यासारखी वेल एज्युकेटेड असेल, तिच्याबरोबरच मी लग्न करेन. मी गावच्या मुलीबरोबर का लग्न करेन. हे बघ आई, तू आता शांत राहा. मला एखादी मुलगी आवडली ना की मी स्वतः तुला सांगेन, असं इकडे आता दुष्यंत म्हणत असतो. आणि तो आता तिथून गेल्यानंतर इथे पूजा आपल्या मनामध्ये म्हणत असते की अरे वा, म्हणजे इथे साखर कारखाने, दूध डेऱ्या, एवढी संपत्ती, 100 एकर जमीन, एवढं सगळं आहे दुष्यंतकडे. मग एवढ्या प्रॉपर्टीसाठी आता कोण याच्याशी लग्न नाही करणार. त्याच्यामुळे आता ह्याच्याबरोबर माझं लग्न झाल्यानंतर माझी तर चांदी आहे, नाही चांदी नाही, माझं तर आता इकडे लक उघडणार आहे, हिऱ्याच्या खाणीतच पडणार आहे मी, असं पूजा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पूजा आपल्या स्वप्नांमध्ये रंगलेली असते, तर कृष्णा आपली शेतीची कामं करत असते. कृष्णा म्हणत असते की हे स्वाते, काय झालं काय तुला, सगळा चारा संपून टाकायचा, जर खराब करून टाकलास ना तर मग तू आहे आणि मी आहे. तर इथे भक्ती तुळशीच्या बाजूला रांगोळी वगैरे काढत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी वासुदेव आलेले असतात. वासुदेवाला हो वासुदेवाला असं म्हणतच वासुदेव तिथे आलेले असतात. तेव्हा कृष्णा त्यांच्यासाठी धान्य आणायला जाते. त्यानंतर तिथे भक्ती येते. भक्ती त्यांचा आशीर्वाद वगैरे घेते. तेव्हा सदा इथे सौभाग्यवती भव असा तिला आशीर्वाद दिलेला असतो. त्यानंतर इथे आता कृष्णा धान्य देत असताना सविता तिथे येते आणि तिच्या हातातून सूप घेते आणि तिला म्हणत असते की ज्याच्या नावाचं हे धान्य आहे, इथे आता पुण्यसुद्धा त्याच्याच पदरामध्ये पडेल, कळलं का गे. आणि तिच्या हातामधून ते आता सूप घेते आणि ती स्वतः तांदूळ इथे आता वासुदेवांच्या झोळीमध्ये टाकते आणि ती म्हणत असते की वासुदेवा, इथे माझ्या मुलींना तुम्ही आशीर्वाद द्या की त्यांचं सगळं चांगलं होऊ दे. ही माझी मोठी मुलगी भक्ती, हिजंसुद्धा सगळं चांगलं होऊ दे. आणि माझी दुसरी मुलगी, आणि सविता आता कृष्णाकडे रागाने बघते आणि म्हणत असते की माझी दुसरी मुलगी शहरात असते, पुण्याला, आणि तिचं नाव आहे पूजा, तिचंसुद्धा लवकरात लवकर लग्न जुळू दे, असा आशीर्वाद द्या तिला. तेव्हा इथे वासुदेव म्हणत असतात की चांगलं होईल, सगळं काही त्यांचंसुद्धा चांगलं होईल, नशिबामध्ये जे लिहिलेलं असेल ना तसंच सगळं घडणार. तेव्हा इथे आता सविता रागाने बघते इकडे कृष्णाकडे आणि सरळ ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा कृष्णा काहीच बोलत नाही, कारण तिच्यासाठी आशीर्वाद सविताने मागितलेला नसतो. तेव्हा भक्तीला खूप वाईट वाटतं. तेव्हा वासुदेव म्हणत असतात, अगं ये पोरी, कुठं जातेस तू, थांब की, तुझ्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे माझ्याकडं. तेव्हा इथे भक्ती म्हणते, आनंदाची बातमी काय आहे वासुदेवा, सांगा ना. तेव्हा वासुदेव म्हणत असतात की अगं मुली, तुझंसुद्धा सगळं चांगलं होणार आहे, कळतंय का तुला. तुझ्या आयुष्यात लवकरच एक देखणा आणि राजबिंडा मुलगा येणार आहे, पण त्याच्याबरोबर तुझी भेट आजच व्हायला हवी.
तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते की तो राजबिंडा मुलगा माझ्या आयुष्यात का येईल आणि तो का माझे हाल स्वतःच्या अंगाला लावून घेईल, मला तर नाही वाटत असं. तेव्हा वासुदेव म्हणत असतात की तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे तुला काय माहिती, सगळं काही चांगलं होईल तुझं, फक्त त्या मुलाबरोबर आज तुझी भेट व्हायला हवी. तुझ्या जवळची हळद तो स्वतः आपल्या अंगाला लावून घेतो की नाही बघच तू, फक्त आज भेट होऊ दे. तो चांगला मुलगा तुझ्या आयुष्यामध्ये नक्की येणार, त्याने तुझं आयुष्य संपूर्णपणे उजळून जाईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता कृष्णाच्या आयुष्यामध्ये लवकरच एक चांगला मुलगा येणार आहे. तर इथे पुढील भागामध्ये मंजिरी म्हणत असते की आताच्या यूथला काय बरं मेसेज देशील तू. तेव्हा इथे आता गौतमी म्हणत असते की मी त्यांना तेच सांगेन, तुमचं जर कुणावरती प्रेम असेल तर ते मनामध्ये ठेवू नका. ज्या व्यक्तीवरती तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तीला सांगा की तुमचं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून, आणि त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी तुम्ही इथे प्रयत्न करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाची गाडी आणि त्याचबरोबर दुष्यंतची गाडी ही आता एकमेकांच्या समोरासमोर येतात. तेव्हा हिच्या टेम्पोमध्ये जी काही भाजी असते ती रस्त्यावरती पडते आणि खूप नुकसान होतं. तेव्हा कृष्णा आता टोपल्यामध्ये ती सगळी भाजी भरते आणि म्हणते, हे काय केलं तुम्ही भुंगाट पावणं, माझी सगळी भाजी खराब झाली ना, किती नुकसान केलं तुम्ही, बघा कोण देईल आता हे नुकसान भरून. तेव्हा तो म्हणतो की बरं सांग किती पैसे झाले, मी देतो. ती म्हणते 1700 रुपये. तो म्हणतो हे घे 2000 रुपये घे, माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. ती म्हणते तुमचा एकही रुपया मला जास्त नको, 2000 रुपये ना, मग हे घ्या, 300ची हळद ठेवा आणि हे पैसे आम्हाला परत करा. तेव्हा कृष्णाने इथे 300ची हळद आता त्याच्या हातामध्ये दिलेली असते आणि त्यानंतरच तिने त्याच्याकडून ते 2000 रुपये घेतलेले असतात. आणि इथे ती त्याला जाता जाता म्हणते की भुंगाट पावणं. तेव्हा तो तिच्याकडे आता बघतच राहतो.